नमस्कार, मी सीमा. किराच्या या चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या या भागात आपण मनसंवाद या मालिकेतून गुज अंतरीचे जाणून घेणार आहोत. आजची आपली सखी आहे पियुषा प्रभू तेंडुलकर. नेहमी आपण व्यक्तींशी संवाद साधतो, पण मनाशी संवाद साधणाऱ्या व्यक्ती या तुरळकच असतात. आपली पियुषा त्यातीलच आहे. तिने मानसशास्त्र या विषयामध्ये MA केलेले आहे आणि सध्या ती पुण्यामध्ये सैनिक स्कूलमध्ये समुपदेशक म्हणून काम करते. यापूर्वी तिने बॅरिस्टर नाथपै कुडाळ येथील संस्थेमध्ये समुपदेशक म्हणून काम केलेले आहे. माझा वेंगुर्ला आणि किराट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे सुद्धा तिने वेंगुर्ला शाळा नंबर 4 येथे मुलांच्या व्यक्तिमत्व विकास उपक्रमाअंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा घेतली होती. तर आपण तिच्याविषयी जाणून घेऊया, तिच्याशी संवाद साधूया. पियुषा, थोडक्यात तुझी ओळख आम्हाला करून द्यावीस अशी मी विनंती करते. नमस्कार, मी पियुषा प्रभू तेंडुलकर. आता माझं 12वी पर्यंतचं शिक्षण सांगायचं झालं तर सिंधुदुर्गामध्ये सावंतवाडीमध्ये झालं आणि त्यानंतर मी UPSCचं प्रिपरेशन करण्याच्या हेतूने म्हणून पुण्यामध्ये शिफ्ट झाले. तिथे गेल्यानंतर जेव्हा मला UPSC संदर्भातली माहिती मिळत गेली तसतसं मानसशास्त्र हा विषय उलगडत गेला. आणि अर्थात एक असतं की UPSC नाही म्हटलं तरी तसा अवघड सब्जेक्ट हाताळण्यासाठी म्हणून. त्यामुळे सायन्स करून होईल का ते असा जेव्हा प्रश्न आला समोर तेव्हा एवढं कळलं की सायन्सचे प्रॅक्टिकल्स आणि हे जे काही असतं त्यामध्ये तेवढासा वेळ मिळत नाही. आणि आर्ट्सच्या बाजूने गेलं तर दोन्हीकडे फायदा होऊ शकतो, म्हणजे कॉलेज लाईफमध्ये पण आणि त्याचाच फायदा UPSC मध्ये कुठेतरी करता येऊ शकेल अशा उद्देशाने. म्हणून मग 11वी 12वी सायन्स जरी केलेलं असलं तरी अर्थात 12वीचे कमी असलेले मार्क्स, त्यामुळे मी शेवटी आर्ट्सलाच ॲडमिशन घेतली पुण्यामध्ये. आणि मग एक मानसशास्त्र हा विषय जसा मी मगाशी म्हटलं तसा कळत गेला तसं जाणवलं की कुठेतरी ह्या विषयामध्ये मला जास्त रुची निर्माण होतीये आणि कदाचित माझ्यामधले काही आपण म्हणू गुण असतील ज्याच्यामुळे ह्या विषयाकडे मला कुठेतरी एक आकर्षित झाल्यासारखं आपण म्हणू शकू तसं झालं. आणि मग मी एक त्यावेळी विचार केला की UPSCला जो एक ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून घ्यावा लागतो, ज्याचे 2 डिटेल पेपर असतात, त्यासाठी म्हणून मी मानसशास्त्र घेतला आणि मग माझं मास्टर्स पर्यंतचं शिक्षण हे मानसशास्त्रामध्ये झालं. तसं बघायला गेलं तर या क्षेत्राविषयी मलाही खूप जिज्ञासा आहे किंवा मलाही आवड आहे. पण कसं असतं, प्रत्येकाचं एक बालपण असतं छोटंसं काहीतरी आणि त्यामध्ये असे खूप काही प्रश्न असतात. तर तसं म्हणजे आता जसं तू म्हणालीस की UPSCच्या माध्यमातून या मानसशास्त्र हा विषय तुला खूप जवळचा वाटला आणि तू त्याच्याकडे आकर्षितली गेलीस. तर तसं तुझ्या बालपणामध्ये असं काही होतं का किंवा तो धागा तुला हे आकर्षणासाठी काही महत्वाचा दुवा वाटला का? तुम्ही प्रश्न विचारताना माझ्या मनात तेच आता घोळत होतं की लहानपणी एक असतं ना, म्हणजे आता पण आपण बघतो की रस्त्यावर किंवा इथे तिथे आपल्याला काही वेळेला खुळीबाई किंवा वेडा माणूस अशी काही संकल्पना असते की लहान असताना आपण खूप घाबरतो किंवा इव्हन मोठेपणी पण ॲग्रेशन जर त्यांच्यामध्ये जास्त वाटलं आपल्याला रस्त्यावर फिरणाऱ्या अशा काही मनोरुग्णांकडनं तर आपण घाबरतो. लहानपणी माझ्या बाबतीत असे खूप किस्से व्हायचे. मी जिथे जिथे जायचे, जेव्हा जेव्हा जाईन तेव्हा कुठेतरी मला वेडा दिसला किंवा कुळीबाई समोर आली असे अनुभव मी घरी येऊन सांगायचे. त्यामुळे घरच्यांमध्ये पण एक असं होतं की तू जातेस तेव्हा जसं कसं होतं, तो माझ्यावर एवढा पगडा असायचा ना की हे लोक असे का होतात, तो प्रश्न मग त्या एक आपलं बालमन आपण म्हणू त्यावेळी पडायचा. आणि त्याच्याही पुढे जाऊन माझ्या बाबतीत असं व्हायचं की मला हा प्रश्न पडायचा की हे मुळात असे का होतात किंवा ते होऊ नयेत ह्याच्यासाठी काहीच नाहीये का आपल्याकडे. आणि मग कदाचित ते कुठल्या तरी लहानपणीच्या भीतीचा एक इम्पॅक्ट असेल. मानसशास्त्र हा विषय समोर आल्यानंतर माझ्या त्या भीतीला ओळख मिळाली असं घडलंय की ती भावना होती कुठेतरी, पण ते काय आहे हे मला कळत नव्हतं, ज्याचं संकल्पनेत रूपांतर हे मानसशास्त्र विषयाने केलं. आणि मग कुठेतरी तो मला जास्त जवळचा वाटायला लागला की माझं बालपण जसं घाबरून गेलं किंवा रस्त्यावर जाताना मला बाकी कशाची नाही तर फक्त वेड्यांची भीती वाटते म्हणून मी जाणार नाही असा जो काही हट्ट करायचे तो कदाचित मग इतर लोकांच्या वाटाला येऊ नये असं एक आपलं आयडियल मत जे असतं ते बनलं माझं. आणि मग त्या विषयात जास्त मला कनेक्ट वाटायला लागला आणि मग मी त्या विषयाला काय वाहून घेतल्यासारखं जे आता माझं झालंय ते सुरू झालं माझं. मस्त. पण मग नेमकी ही माहिती तुला कुठे मिळाली आणि तू त्याचं कसं रूपांतर केलंस तुझ्या या फील्डसाठी? माहिती म्हणताना एक मी जसं मगाशी म्हटलं की UPSCचं जे प्रिपरेशन होतं त्याच्यामध्ये एक असतं की तुम्हाला आधी
पूर्ण व्यक्तिमत्व विकास स्वतःचा करून घ्यावा लागतो, हम्म. ज्याच्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग तुम्हाला मिळतं, तुम्ही जिथे कुठे क्लासेस जॉईन करता किंवा काय. आणि काय म्हणू, लकीली मी जिथे क्लास जॉईन केला होता तिथे अशा प्रकारचे लोक माझ्या आजूबाजूला होते किंवा असे मेंटॉर, असे गाईड मला मिळाले, ज्यांच्याकडनं व्यक्तिमत्व विकास किंवा एक मानसिक विकास आपण ज्याला म्हणतो, की फक्त शरीर म्हणजे सर्वस्व नाहीये, तर त्याच्याही पलीकडे जाऊन कुठेतरी मन म्हणून जो महत्वाचा आपल्या शरीरालाच इम्पॅक्ट करणारा भाग असतो, त्याच्यावर कुठेतरी काम करावं लागेल, हा विचार आमच्यासाठी म्हणून एक युपीएससी ऍस्पायरंट्स म्हणून त्यांनी आमच्यामध्ये रुजवला, जो नंतर तो विषय म्हणून अख्खाच्या अख्खा युपीएससीच्या अभ्यासासाठी म्हणून हाताळताना मला खोलवर कळत 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 गेला, ज्याच्याविषयी अर्थात तुम्ही जसं म्हटलं तसं की जिज्ञासा एक होते ना, की हा हे कळलंय मग पुढे काय, ते कळलंय मग पुढे काय, असं वाटत जाऊन जाऊन त्यावेळी असं झालं की तो विषय घेऊन ऑफिसर्स झालेले काही लोक, त्यांच्याशी मी संपर्क केला. मला अर्थात माझा जो क्लास होता, मला नाव घ्यायला आवडेल इथे, ज्ञानप्रबोधिनी म्हणून सदाशिव पेठेत पुण्यामध्ये जे इन्स्टिट्यूट आहे तिथे मी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन घेत होते. 5 वर्ष मी तिथे प्रिपेअर करत होते त्यासाठी. तर त्यांच्याकडनं मला असे बऱ्याच मोठ्या लोकांचे संपर्क मिळत गेले. मी त्यांच्या एकतर प्रत्यक्ष भेटींमधनं किंवा जर ते लोक दिल्लीला असतील आता, जिथे जिथे त्या त्यांच्या राज्यामध्ये कार्यरत असतील तिथे तिथे मला त्यांच्याशी फोनवरनं संपर्क करता आला, तो विषय मला कळला. आणि मुळात एक आहे की आपल्या भारतामध्ये सांगायचं झालं तर फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान म्हणून हा जो विषय आहे तोच खरं तर त्याचं एक आपण म्हणू पाश्चात्तीकरण होऊन आपल्याकडे मानसशास्त्र म्हणून पोहोचलाय. त्यामुळे आपला भारत म्हणून तो आपल्याला नौखा नाहीये, पण जेव्हा त्याला मानसशास्त्र हे नाव मिळतं तेव्हा मग आपल्याला असं ते एकदम की हा म्हणजे काहीतरी असं छान डिशचं नाव घेतल्यानंतर कसं होतं की काहीतरी भारी आहे असं करून, तर तो विषय आपल्याकडे तसा रुजतोय हळूहळू. त्यामुळे त्याच्याविषयीचं काय म्हणू आपण, गुगलवरच्या काही लिंक्स असतील, काही रिसर्च पेपर्स असतील, अशा गोष्टी त्या लोकांनी मला रेफर करायला म्हणून दिल्या आणि त्याच्यातून ते ज्ञान हळूहळू हळूहळू आता वाढत चाललंय माझं. आणि मग ती जिज्ञासा मी माझा शमवण्याचा जेवढा केवढा माझ्या परीने प्रयत्न होईल तेवढा करते. नक्की. ज्ञानप्रबोधिनीतर्फे तुला लोकांशी संवाद, अनुभवी लोकांशी संवाद साधायला जेव्हा सांगितला तेव्हा तुझ्या मनाकडे असं काही दडपण होतं का? कारण तू संपूर्णपणे या व्यक्तींकडनं काहीच अनोळखीच होतीस तू त्यांच्यासाठी, आणि मग तुला कसं तू त्यांच्याशी डील केलंस किंवा ते एक दडपण, मानसिक दडपणावर कसं मात केलीस, कशी मात केलीस? याविषयी सांगताना मला एक म्हणजे नमूद करायला आवडेल की मुळात ज्ञानप्रबोधिनी या संस्थेचं गुडविल आपण ज्याला म्हणतो की संस्थेची काय पुण्याई एवढी आहे की त्यांच्याकडनं एखादा रेफरन्स गेल्यानंतर समोरची व्यक्ती कधीच तुम्हाला डावलू शकत नाही, एवढं ते त्यांनी आम्हाला सगळ्यांना जे जे आम्ही त्या संस्थेतून बाहेर पडतोय त्यांना प्रिपेअर केलंय. त्यामुळे इथून रेफरन्स मिळाल्यानंतर मी माझ्याच एखाद्या मोठ्या भावंडाला अप्रोच होतीये असा मला जो आपुलकीचा फील यायचा ना, की त्यांना मला ते फ्रँकली तेवढं सांगता यायचं, मी प्रामाणिकपणे ते सांगायचे की मी शून्य म्हणून तुमच्याशी आता बोलतेय, मला यातलं काहीच माहित नाहीये आणि मला आता तुमच्याकडनं तो गायडन्स हवाय, तर मग तुम्ही मला कसं त्याविषयी माहिती द्याल जेणेकरून मला त्या क्षेत्राविषयी अजून ज्ञान मिळेल आणि मला काहीतरी त्यामध्ये करावं असं वाटेल. आणि त्यामुळे अर्थात त्यांच्याकडनं तो अप्रोच यायचा की एखाद्या लहान भावंडाला जसं, म्हणजे मला अजूनही त्यांचे ते शब्द वगैरे असे कानावर पडतात फोनवर बोलताना की अगं घाबरू नको, सगळं मी आहे ना असं करून. दिल्लीला तर मला एक जो कॉन्टॅक्ट दिला होता तो दादा तर सतत मला सांगायचा की हे पुस्तक आहे तर पोस्ट करू का तुला, किंवा असं असं आहे तर ह्याचा एक पिक पाठवतो तर ते वाचून घे. असं ते एवढे भावंडांसारखं ते त्यावेळेचं, म्हणजे त्यांनी तुला आश्वस्त केलं पूर्णपणे या सगळ्या प्रोसेस. त्यामुळे मला या क्षेत्रात अजून एक झालं ना की आपुलकीची भावना आपण म्हणतो ना, की मी जरी या क्षेत्राशी अनोळखी असले तरी आधी गेलेली जी लोक होती त्यांनी ओळखीचा विश्वास एवढा दिला ना की हे आपलं आहे, असं मला ते त्यावेळी झालं. नक्की. पण हे सर्व नवीन क्षेत्र होतं तुझ्या घरच्यांसाठी, तुझ्यासाठी, मग तेव्हा प्रोत्साहन, नापसंती असं काही तुला जाणवलं का किंवा तुझ्या वाट्याला ते आलं का? नापसंती किंवा असं म्हणणार नाही मी, पण त्यावेळी थोडं असं होतं ना की वेड्यांचा डॉक्टर होणार आहेस का, किंवा वेड्यांमध्ये राहिलीस तर तू वेडी होशील, किंवा असे जे काही एक जनरल आजूबाजूला बोललं जातं ते अर्थात आता नाही, म्हणजे हा विषय आपल्याकडे एवढ्या ओपनली नाही एक्सेप्ट होत खरं तर अजूनही समाजामध्ये. त्यामुळे कुठेतरी तसं एक वातावरण मध्ये मध्ये निर्माण व्हायचं. मग परत काहीतरी एखादी अचिव्हमेंट समोर आली की हा आज यांनी येऊन असा असा फीडबॅक दिला किंवा यांचं काउन्सिलिंग झाल्यानंतर त्यांच्यामध्ये हे बदल दिसले, असे काही फीडबॅक आल्यानंतर मग घरच्यांना पण असं व्हायला लागलं की नाही, म्हणजे जे आपल्याला वाटतंय ते हे नाहीये, त्यापेक्षा काहीतरी चांगलं आहे आणि त्याचा खरंच तीही आनंद घेतीये आणि त्याच्यामुळे इतरांनाही होतोय
ह्या गोष्टीचा विश्वास त्यांना मिळाल्यानंतरही मग प्रोत्साहनच अर्थात मिळत गेलं, जे अजूनपर्यंत आहे. म्हणजे तू म्हणतेस ते बरोबर, कारण जागतिक मानसिक आरोग्य दिन वगैरे हे आता दिन साजरे केले जातात. म्हणजे ही एक प्रकारची जनजागृती आहे आणि ही जनमानसात रुजवायला लागतो आणि त्याला वेळ लागतो. म्हणजे साहजिकच आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं काही विरळक माणसं असतात, तुरळक माणसं असतात, त्यातील तू एक आहेस आणि तू हे काम करते आहेस. हे नक्कीच आम्हा सर्वांसाठी एक अभिमानास्पद आहे. तर नक्की मला तुला पुढचा असा प्रश्न विचारायला आवडेल की यातील हे जे आता तू म्हणालीस की फीडबॅक जो मिळतो लोकांकडनं की हा ही बरी झाली किंवा माझा जो अनुभव आहे तो खूप छान आहे, मी इथे तुला भेटले, तुझ्याकडनं समुपदेशन घेतलं, त्यामुळे मला बरं वाटलं, हे जे मनाला बरं वाटणं आहे किंवा ही जी प्रेरणा आहे, तो जो अनुभव आहे, तो तुझा आणि त्या पेशंट म्हणू आपण किंवा त्या व्यक्तीचा तो कसा होता आणि तो अनुभव तू आम्हा सर्वांना सांगावासा असं मला वाटतं. नक्कीच. मुळात मानसशास्त्र हा विषय असा आहे की एकतर आपण म्हणतो ना प्रिव्हेन्शन किंवा क्युरेशन, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे जे म्हटलं जातं, तशा पद्धतीने माझा जो विषय आहे इंडस्ट्रियल सायकोलॉजी किंवा आपण कार्यालयीन मानसशास्त्र असं जर त्याला मराठी अर्थ घ्यायचा झाला तर तो पॉझिटिव्ह सायकोलॉजी म्हणजे सकारात्मकतेचं मानसशास्त्र अशा ब्रॉड हेडिंग आपण म्हणतो ना, मोठ्या हेडिंगच्या खाली येणार आहे. ते मानसशास्त्र असं आहे की तुम्हाला काही त्रास होतोय अशी जी इनिशियल स्टेज आपण म्हणू शकतो, सुरुवातीचा जो काळ असतो ना की आता ह्याचं मानसिक आजारामध्ये रूपांतर होण्याचे चान्सेस आहेत, अशा वेळेचे केसेस जे असतात ते आम्ही हँडल करतो. अदरवाईज त्याच्यासाठी सायकॅट्रिस्ट म्हणून मानसोपचार तज्ज्ञ जे असतात ते पेशंट्सना हँडल करतात. त्यामुळे आम्ही ज्यांच्याशी बोलत असतो, आम्ही ज्यांच्याशी संवाद साधत असतो ते क्लायंट म्हणून आमच्याकडे येतात आणि ते एक क्लायंटवालं डिलिंग जे असतं की आता तुम्ही एकतर म्हणजे तुम्ही एजवर आहात, तुम्ही त्या टोकावर आहात, जर याच्यातून तुमची सुधारणा झाली तर तुम्ही परत नॉर्मॅलिटीला येऊ शकता, पण थोडं याच्यामध्ये जर काही बिघाड झाला किंवा अति झालं तर मग ते डायरेक्टली सायकॅट्रिस्टकडे तुम्हाला रेफर करावं लागतं. तो रोल आमचा असतो. एक मेडिएटर म्हणून आम्ही काम करतो की याच्या पुढे होऊ नये याच्यासाठी जी दक्षता आहे ती आम्हाला घ्यावी लागते. त्यामुळे यामध्ये एकतर ग्रुप वर्कशॉप, जसं आपण ती कार्यशाळा आपली घेतली होती तशी, की आधी लोकांना त्यासाठी अवेअर करून ठेवायचं, त्याच्या पुढे काही होऊ नये, वाईट परिणाम कुठले होऊ नयेत याच्यासाठी त्यांना आधी तयार करून ठेवणं, अशा एक प्रकारच्या ग्रुपवरच्या गटावरच्या कार्यशाळा घेतल्या जातात. आणि मग इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग, ज्याला वैयक्तिक समुपदेशन आपण म्हणतो, ते घेतलं जातं. माझ्या बाबतीत असं आहे की मी पहिल्यांदाच म्हटलं होतं तसं की अजूनही ती बालपणाची भीती नाही म्हटली तरी मनावर आहे की मला कुठे थोडा अबनॉर्मॅलिटीचा किंवा डिसऑर्डरचा गंध लागला, कारण ते आम्हाला शिकवलेलंच असतं. DSM म्हणून आमचं एक मॅन्युअल असतं, डायग्नोस्टिक स्टॅटिस्टिकल मॅन्युअल म्हणून. त्याच्यामध्ये जसे डॉक्टर सिम्पटम्स बघतात ना, प्रत्येकाची लक्षणं बघतात आणि आजार नक्की करतात, तसं आमचं असतं की ही 5-6 लक्षणं दिसली तर हा आजार आहे हे कळून जातं. मग त्याच्या रेफरन्स मधनं जेव्हा आम्हाला कळतं की एखाद्या व्यक्तीमध्ये ह्या आजाराची लक्षणं दिसतात, तर माझ्या मनात ते सुरू होतं, नाही हे तुझं नाही, हे तुझं नाही सगळं. त्यामुळे मी तशा कुठल्या केसेस अशा हँडल केलेल्या आहेत. माझा आत्ताचा पण जो कार्यक्षेत्र आहे ते पण विद्यार्थी समुपदेशक म्हणून आहे, की त्यांना त्यांचा जो अभ्यासावरचा ताण असेल, अभ्यासामधला ताण असेल, किंवा आता 2 वर्ष लॉकडाऊन नंतर ते जे परत त्यांच्या शाळांमध्ये परत येतात, त्यावेळेच्या परिस्थितीशी जुळवून घेणं, असे जे काही त्यांचे पुढे कदाचित आजारपणात हे होतील, ट्रान्सफर होतील, असे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते आम्ही आमच्या लेवलला सॉर्ट आउट करतो. तर तुम्ही म्हटलात तसा अनुभव म्हणजे मुली आमच्याकडे आहेत तर स्वतःहून येतात की हा प्रॉब्लेम आहे, मला फोनची आठवण येते माझ्या आणि मला नाही होतंय आता अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करायला. मग त्यावेळी त्यांना तिथे बसवून लिटरली असं हे करावं लागतं की फोनची आठवण काय येते, म्हणजे फोनमध्ये असं काय होतं जे तू आत्ता मिस करतेयस, ते पॉइंट्स लिहून काढायचे. मग ते अभ्यासामध्ये तुला कसे काय ट्रान्सफर करता येतील अशी एखादी ऍक्टिव्हिटी देऊन बघायची. अशा खूप इनोव्हेटिव्ह हे आयडिया त्यांच्यासमोर मांडल्या. किंवा काही जणी आहेत ज्या थोड्या एक 11वी-12वीच्या वयात आहे, ज्यांना करिअर विषयी काहीतरी हवं असतं. त्यांचं असं होतं की मला कळतंय की मी आता अभ्यास नाही केला तर मला पैसे मिळणार नाहीत किंवा पुढे माझं काही होणार नाही, पण आता नाही माझं लक्ष लागत आहे कारण मला परत फोन आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी डायव्हर्ट झाल्यासारखं होतंय आणि मला ते हवंय, त्या गोष्टीच हव्यात आता. मग त्यावेळी त्यांना कुठली तरी कन्सेप्ट समोर ठेवावी लागते, जशी की एक आता जॅपनीज कन्सेप्ट आहे, जपानमधून सायकोलॉजीमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली इकिगाई म्हणून. सो त्या कन्सेप्ट मधनं त्यांना कसं काय, मग हे 4 फॅक्टर तुझ्यामध्ये आता नसतील तर कसं तुझं म्हणजे पुढे जाऊन तुला 21व्या शतकात कसं हे करावं लागेल, सर्व्हाइव्ह व्हावं लागेल वगैरे वगैरे, अशा काही कन्सेप्ट त्यांच्यासमोर फ्युचरिस्टिक मांडल्या.
तर त्यांना कळून जातं की हा आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे मी करतेय ते मला तिथे कॉम्पिटिशन मध्ये हे होऊ देणार नाहीये. वास्तवाची जाण थोडक्यात तुम्ही करून देण्याचा प्रयत्न आणि करताय. त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या कलाने, म्हणजे जो जो वयोगट समोर येतोय त्या वेळेला मी अचानकपणे काहीतरी मोठं सांगूनही होत नाही किंवा त्यांना चॅलेंजिंग वाटणार नाही असंही सांगून होत नाही. समोर जी व्यक्ती येईल तिच्यासाठी काय साधारणपणे चॅलेंजिंग असू शकेल हे साधारण सुरुवातीची 15 मिनिटं अंदाज घ्यावा लागतो. कारण पहिल्यांदा आल्याला कोणी घडघड बोलत नाही आणि बोलल्याशिवाय कळणार नाही. कारण काय म्हणतो, मानसशास्त्र जरी शिकलेलं असलं तरी आम्ही मनकवडे असे नाही आहोत. आम्हाला त्यांच्या बोलण्यातून जे येणार आहे, त्यांच्या एक्सप्रेशन मधनं जे येणार आहे त्याच्यावरून आम्ही अंदाज बांधतो आणि मग त्याच्यावर काम सुरू होतं. त्याचे काय म्हणू, सिटिंग्स ज्याला म्हटलं जातं की आज भेटलो तर साधारण 4 दिवसानंतर परत भेटायचंय किंवा आठवड्यानंतर परत भेटायचंय, मग काय बदल झालाय, मग तुम्हाला काय वाटतंय, अशा काही फीडबॅक सेशन्स मधनं ही सेशन पूर्णत्वास नेली जातात. नक्कीच. आता तू बोलता बोलता असं म्हणालीस की जपानी जी कन्सेप्ट आहे इकिगाई, तर त्याविषयी थोडस जाणून घ्यायला नक्की आवडेल. नक्की नक्की. ही खूपच सुंदर संकल्पना आहे जी आम्ही करिअर गायडन्सच्या वेळी शक्यतो मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कारण करिअर म्हटल्यानंतर फक्त पैसा किंवा फक्त मला आवडतं ते असं नसतं. तर त्याच्यामध्ये काही 4 महत्वाच्या बाबींची आपल्याला खूप जास्त दक्षता घ्यावी लागते. सगळ्यात पहिलं म्हणजे मला काय आवडतं. मला काय आवडतं म्हणजे मी एखाद्या गोष्टीमध्ये खरंच घड्याळाचा अंदाज न घेता रमू शकते का. म्हणजे मी आता 1 तास काम करणार तर 1 तास झाल्यानंतर तो तास कधी होतोय आणि मी पळतीये असं जर मला होत असेल तर मला ते नाही आवडत आहे. हे सचिन तेंडुलकरच्या भाषणांमधनं पण आपण भरपूर वेळा ऐकलं असेल की एकदा क्रिकेट खेळायला गेल्यानंतर त्याला घड्याळाचा थांगपत्ताच नसायचा. सो मला काय आवडतंय ही बाब आपल्याला आधी क्लिअर करून घ्यावी लागते की जेव्हा की मला वास्तवाचं भान राहणार नाही, मी त्या गोष्टीत एवढी कायावाच्या मने समरस होईन की मला भानावर आणण्यासाठी कोणातरी दुसऱ्याची गरज पडेल. तर हे झालं मला काय आवडतं याविषयी. इकिगाई दुसरी कन्सेप्ट अशी सांगते की मला काय जमतं. कारण मला फक्त आवडतं एवढं नाही महत्वाचं आहे, तर मला ते जमलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला पुरणपोळी खायला आवडते पण मला स्वतःला नाही जमत आहे ना ती, सो मी कुठून तरी ते विकत आणणार आहे. पण इकिगाईमध्ये जेव्हा आपण स्वतःचं करिअर ठरवत असतो तेव्हा ते मला जमणं, मला स्वतःहून जमणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे मला काय जमतं ही दुसरी एक कन्सेप्ट आपल्याला विचारात घ्यावी लागते जेव्हा आपण आपलं करिअर निवडत असतो. तिसरी एक कन्सेप्ट अशी आहे की आत्ता जगाला काय गरजेचं आहे. कारण मी जेव्हा एखादा जॉब ऑप्शन निवडते, जसं की मध्ये आपण बघितलं असेल की इंजिनियर्सचं एवढं पीक निघालं की इंजिनियर्स आता बेकार होऊन फिरतायत हेही आपल्याला दिसतंय. तर त्या वेळची जगाची गरज वेगळी असू शकते ना, हे प्रत्येक वेळी आपल्याला जाणवलंय. जसं की आता आपल्याला ऑनलाईन सगळ्या गोष्टींची गरज वाटायला लागली. याच्या आधी आपण प्रत्यक्ष भेटी देऊन सगळ्या गोष्टी घेत होतो. आपलं शॉपिंग वगैरे पण जे काही आता ऑनलाईन झालंय, याच्या आधी प्रत्यक्ष जाऊन खरेदी करत होतो. तर प्रत्येक वेळी जग पण शेवटी वाढत जाणार आहे किंवा वृद्धिंगत होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे जगाची गरज ओळखून आपण त्या क्षेत्रामध्ये जाणं हे पण तेवढंच गरजेचं असतं. आणि चौथी जी शेवटची गोष्ट सांगितली आहे की आपण कितीही म्हणत असलो तरी शेवटी पोट महत्वाचं. त्यामुळे कशातून मला पैसा मिळणार आहे हा चौथा पण फार महत्वाचा टप्पा. की मला ज्याच्यातून एक काय म्हणतो आपण की आपलं एक 4 जणांचं कुटुंब तरी भागेल एवढं इन्कम जर आपल्याला मिळणार असेल, एवढं उत्पन्न जर मिळणार असेल, तर ते क्षेत्र जिथे या 4ही गोष्टींचा संगम होईल ते क्षेत्र म्हणजे आपल्यासाठी योग्य क्षेत्र समजणं, असं त्या इकिगाई या कन्सेप्टमध्ये एक छान पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यावर एक छान पुस्तक पण आहे जे आपण वाचू शकतो. त्यामुळे ती संकल्पना तुम्हाला नक्कीच, इकिगाई या नावानेच ते पुस्तक आहे. जॅपनीज कन्सेप्ट इकिगाई म्हणून त्यांनी ते पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. असं कळून जाईल म्हणजे त्यातही अजून याविषयी विस्तृत माहिती. ओके. आता तू जेव्हा वेंगुर्ल्यात आली होतीस आणि 4थी ते 7वी या मुलांसाठी एक दिवसीय जी कार्यशाळा घेतलेली होती, तर त्याविषयीचे जे तुझ्या संकल्पना होत्या, ते तुझं माझं ते माझं, ह्या म्हणजे कारण आता याची खूप गरज आहे. म्हणजे आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये तर खूप ती जाणवली. कारण एक ती मुलं आणि जी कुटुंब संस्था ही जी लहान झाली आणि त्यामध्ये संस्कार वगैरे हा खूप, कारण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये इतका गढून गेलाय आणि त्यामध्ये ही जी काही पिढी आहे त्या पिढीवर सुद्धा एक प्रकारचं जे काही प्रेशर आलंय म्हणा किंवा ती जी काही वाह्यातपणा वाढलाय म्हणा किंवा लोकांचा जो दृष्टिकोन आहे त्यांच्याकडनं अपेक्षा ज्या आहेत वाढलेल्या, तर त्याविषयी जर ते जे सेशन होतं तुझं ते खूप छान वाटलेलं आम्हालाही ते अनुभवताना. तर त्याविषयी तू पुन्हा आम्हाला या युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना सांगावंच असं मला वाटतं. नक्की नक्की.
ती जी संकल्पना होती ती अर्थात मी शिकले त्यामुळे म्हणजे आम्हाला तशा ऍक्टिव्हिटी घेऊन आमच्यापर्यंत ती पोहोचवली होती, ज्याला ट्रान्झॅक्शनल अनालिसिस मराठीमध्ये म्हणायचं झालं तर व्यवहार विश्लेषण. की आता आपण दोघी बोलतोय, हा पण एक व्यावहारिक संवाद आहे किंवा हा पण एक व्यवहार आहे की तुमचे काही मतांतर असू शकतात, आपल्या दोघांमध्ये जे काही चर्चा होणार आहे त्याच्यातून काहीतरी एक वेगळं आउटपुट निघणार आहे. सो या सगळ्या गोष्टी ज्या काही होत असतात त्याच्यामध्ये त्या 4 पायऱ्या त्यांनी आपल्याला एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्या मी मुलांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्या एका ऍक्टिव्हिटीमधनं केला होता, जेव्हा की मी फुग्यांची ती ऍक्टिव्हिटी घेतली होती की सगळ्यांकडे फुगे द्यायचे आणि मग कोणाचा फुगा शेवटी राहतो ते बघू असं करायचं. आणि मग ह्याच्यात आपण कुठेही हे पोहोचवत नाही मुलांपर्यंत की तुम्ही एकमेकांचे फुगे फोडा म्हणून, पण मुलांमध्ये ती कॉम्पिटिशन सुरू होते की प्रत्येक जण आपापल्या हातातल्या पिनने फुगे फोडायला सुरुवात करतो आणि मग कोणतरी एक जिंकतो आणि मग त्याचा जल्लोष होतो. मग त्याच्यातून मला मुलांपर्यंत हे पोहोचवायचं होतं की ट्रान्झॅक्शनल अनालिसिस मध्ये आय एम ओके, यू आर ओके, म्हणजे माझं बरं तुझं बरं. आय एम नॉट ओके, यू आर ओके, म्हणजे माझं बरं नाही पण तुझं बरं. आय एम ओके बट यू आर नॉट ओके, म्हणजे माझं बरं पण तुझं बरं नाही. आणि आय एम नॉट ओके, यू आर ऑल्सो नॉट ओके, म्हणजे माझं पण बरं नाही तुझं पण बरं नाही. अशा या 4 काय म्हणू आपण, ही एक सायकल असते. प्रत्येक व्यक्ती म्हणून शेवटी माणसं आहोत, प्रत्येकाचे विचार त्या त्या वेळाप्रमाणे काय म्हणू आपण बदलत असतात आणि त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतं. तर त्याच्यात तो विचार होता की मुलांनी फुगे फोडताना काय विचार केला, कारण तू ऑर्डरच दिली नव्हतीस की फुगे फोडा फोडायचे असं म्हटलं नव्हतं. फक्त त्यांना एक केलं होतं की हातात एका पिन दिली होती आणि एका हातात फुगा होता. जेव्हा की त्यांनी त्या पिनचा अर्थ घेतला की याचा अर्थ फोडायचे आहेत आणि मग कोणतरी जिंकणार, असा जो अर्थ घेतला गेला तो व्यावहारिक जीवनात आपल्या माणसांकडनं पण होतं की माझ्याकडे एका वेळी शस्त्र पण असणार आहे, ढाल पण असणार आहे, पण मग समोरच्याकडे पण ढाल आहे आणि समोरच्याकडे पण शस्त्र आहे म्हणून मग मी तुटून पडायचंय असा काहीतरी एक वेळा विचार होऊन मग संघर्ष सुरू होतो. तसं मुलांमध्ये पण एक लहानपणी जर आपण काही असा प्रकार म्हणजे अशा प्रकारची संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी त्यांना व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला आपला फायदा ह्या गोष्टीशी जर आपण मर्यादित राहिलो तर दुसऱ्याचं नुकसान या विषयापर्यंत आपण नाही पोहोचणार हे कळून जातं. मानसशास्त्र हे सांगतं की माझा फायदा हा पूर्णपणे तुमच्या फायद्या किंवा तुमच्या नुकसानापेक्षा वेगळा असू शकतो. तुमचं नुकसान साधून माझा फायदा होणार नाहीये किंवा तुमचा फायदा होतोय याचा अर्थ माझं नुकसान होतोय असं पण नाहीये. हा एक विधायक विचार मुलांपर्यंत पोहोचवणं हा एक माझा तो प्रयत्न होता. हो, कारण सध्या सूड भावना मुलांमध्ये खूप दिसून येते. तर तुझ्या या कार्यशाळांमधून तुला असे काही अनुभव आलेले आहेत का, किंवा मुलांमधून असं काही प्रतिक्रिया किंवा असं काही तुझ्याकडनं तुला आपण येऊन सांगितलं त्यांनी, असं काही झालंय का? मुलांकडनं येणाऱ्या त्यांच्या ज्या काही अशा रिॲक्शन असतात त्या खरंच खूप भन्नाट असतात की त्यावेळी काही वेळेला आम्ही पण निशब्द होतो की आता ह्याच्या पुढे काय बोलावं त्यांच्याशी. बरेचदा मुलं त्यांचा अभ्यास होत नाहीये किंवा एखादी संकल्पना समजत नाहीये आणि मला आता अभ्यास करावासा वाटत नाही किंवा मला काही जमेल असं वाटत नाही असं एवढं डिमोटिवेट होऊन येतात. त्यावेळी त्यांना आम्ही असं सुचवतो की वर्गात कोणीतरी नक्कीच हुशार आहे ना, पहिला नंबर आला कोणीतरी आहेच, मग त्याच्याकडे जा किंवा तिच्याकडे जा आणि एकदा शांतपणे बसून बघ काही नवीन कळतं का त्यातलं. म्हणून सुचवल्यानंतर त्यांच्याकडनं अशी प्रतिक्रिया येते की काय मॅडम तुम्ही हा उपाय सांगता आम्हाला, ते नाही आम्हाला भाव देत, ते नाही उभं करत आम्हाला, असं करून त्यांच्याकडनं म्हणजे एकदम ते उलट उत्तर येतं त्यांचं. मग त्यावेळी कळतं की विद्यार्थी आपल्याकडे जे काही ज्ञान आहे ते स्वतःकडे राखून ठेवणं किंवा ते इतरांना दिल्यानंतर ते माझ्या पुढे जातील ही जी एक काय म्हणू आपण एक जेलसीवाली इव्हन टेक करायला ते तयार नसतात, तिथे त्यांनी ती लिंक कट केलेली असते. मग त्यावेळी त्या विद्यार्थ्याला बोलवून आधी हे समजावावं लागतं की बाबा शिक्षकांना तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त येत होतं जसं की तुला त्या विद्यार्थ्यापेक्षा जास्त येते आणि शिक्षकांनी तुझ्यापर्यंत पोहोचवलं म्हणून तुझ्या ज्ञानात भर पडलाय, मग तू जर त्याच्यापर्यंत पोहोचवलंस तर त्याच्याही ज्ञानात भर पडेल. हे सरळ समीकरण. याच्यामध्ये तुला काहीतरी त्याचं नुकसान भोगावं लागेल असा कुठला तरी विचार करून तू जे स्वतः तिथे थांबवून ठेवलेस किंवा तिकडची एक पुढे जाणारी लिंक तू कट केलीस त्याच्याने तुझाही फायदा होत नाहीये आणि समोरच्याला ज्याच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे तिथपर्यंतही पोहोचत नाहीये. कारण शेवटी तुझ्या ज्ञानाचा फायदा हा कुठेतरी होणं गरजेचं आहे, तर ते ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. हा जो एक विचार आहे ती. आणि लहानपणीच जर मुलांमध्ये ही भावना असेल की माझ्याकडे आहे आणि मग मी समोरच्याला कसं देऊ आणि तो माझ्या पुढे जाईल, तर पुढे जाऊन मग ते व्यवहार विश्लेषण जे मी मगाशी म्हटलं की तिथे माझं ते माझं तू काय हवं ते कर अशा ह्याच्यात जे असतं की त्यावेळी एक माणूस म्हणून आपण कुठेतरी बियॉन्ड जाऊन मदत करणं हा जो एक त्याच्या मागचा विचार आहे
तो मुलांमध्ये कुठेतरी एक सोशल मीडियाचा एक परिणाम असेल म्हणा, किंवा पालकांबरोबरचा जो संवाद होणं गरजेचं आहे, ज्याच्यातून संस्कार मिळतात, अशी जी आपली भारतीय संस्कृती जे सांगतीये ते कुठेतरी हरवत चालल्यामुळे एक असेल की त्यांना तो विचार पोहोचत नाहीये त्यांच्यापर्यंत. मुलं एकदा सांगितल्यानंतर कदाचित ते पटकन एक्सेप्ट करतात आणि त्या पद्धतीने वागतात, आणि त्याचं पण आमच्या कानापर्यंत येतं की हो तुम्ही मॅडम काल तिला ओरडलात ना, असं करून ते आमच्याकडे येतात, त्यामुळे तिने आज मला समजावलं. मग त्यानंतर एक कुठेतरी त्याचा आम्हाला पण काय समाधानकारक वाटायला लागतं की विद्यार्थ्यांनी ते पॉझिटिव्हली उचललंय. जे जे आम्हाला पोहोचवायचं होतं ते तशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचलंय. हा एक त्यांच्या त्या प्रतिक्रियेमधनं पण आमच्यापर्यंत पोहोचते याची. नक्की. पण आता तू जे आहेस पुण्यामध्ये, ही सैनिकी जी शाळा आहे ती मुलींसाठीची आहे, पण कुडाळमध्ये तुझा अनुभव दोन्ही होता, मुलांसाठी सुद्धा तू काम केलेलं आहेस. तर मुलांमध्ये कशा पद्धतीचा एक फीडबॅक यायचा, मुलांमधून तुझ्याकडे कसा अप्रोच असायचा? डेव्हलपमेंटल सायकोलॉजी किंवा वाढीचं मानसशास्त्र म्हणून एक विषय असतो आम्हाला, ज्याच्यामध्ये वयाच्या प्रत्येक काय म्हणू आपण वयोमर्यादेप्रमाणे मानसिक बदल कसा होत जातो, आणि परत त्याच्यात मग जेंडर की स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये तो बदल कसा होत जातो याचा एक इनडेप्थ अभ्यास असतो, त्या ह्याच्यात खोलवर अभ्यास असतो. मग त्याच्यातून प्रत्येक वयाला समजावण्याची पद्धत वेगवेगळी असते. लहान मुलांना कुठेतरी आमिष दाखवून चॉकलेट देणार, किंवा मग शिक्षा दाखवून, काठी दाखवून, असं करून त्यांच्याकडून करून घेतलं जातं. पण मी ज्या वयोगटावर काम करत होते कुडाळमध्ये असताना, तो कॉलेज युवक युवतींचा वयोगट होता. त्यामुळे त्यांना धाक दाखवण्यापेक्षा त्यांचा मित्र होऊन त्यांच्याबरोबर वावरल्यानंतर त्यांच्याकडनं जी प्रतिक्रिया मिळते ती खूप काय म्हणू, माझ्यासाठी कुडाळमधला काळ जो होता तो खूप जास्त आनंददायी होता, किंवा मला स्वतःला समृद्ध करणारा होता. कारण आता मला कळतंय, जेव्हा की मी पुण्यामध्ये शिफ्ट झाले तेव्हा माझी मुलं त्यांच्या पोस्टिंगला जिथे असतात, नर्सिंग कॉलेज असल्यामुळे, तर त्या पोस्टिंगच्या ठिकाणाहून त्यांचे ग्रुप व्हिडिओ कॉल मला यायचे की मॅडम अशा अशा आमच्या एक नर्स मॅडम सेम तुमच्यासारख्या बोलतायत, तुमची खूप आठवण आली, किंवा मॅडम अशा अशा नर्स मॅडमनी ही कन्सेप्ट तुम्ही जसं समजावायचात ना तशी समजवली, तुमची खूप आठवण आली. असं करून जेव्हा त्यांच्याकडनं एखादा फोन येतो किंवा एखादा मेसेज येतो, मला म्हणजे त्या दिवशी डोळ्यात पाणी आलं होतं की मी अजूनही माझ्या सगळ्या शिक्षकांना गुरुपौर्णिमेला नमस्कार आणि असं करते, आणि मी पहिल्यांदा माझ्या स्टुडंट्सकडनं ते मेसेज रिसिव्ह करत होते की मॅडम गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा, तुमची आठवण आली वगैरे करून. त्यामुळे ते भावनिक करणारे अनुभव अर्थात मला इथल्या विद्यार्थ्यांकडनं मिळाले, कारण त्या वयोगटाची जी गरज होती ती भागवण्याचा मी माझ्याकडनं प्रयत्न केला. कारण मला मानसशास्त्र किंवा त्या संकल्पना माहिती होत्या की ह्या वयोगटावर मी शिक्षक ह्या रूपाने जाऊन चालणार नाहीये. इथे त्यांना मी मित्र म्हणून अप्रोच झाले तर त्यांच्याकडनं ती रिॲक्शन येईल. इतर शिक्षकांकडनं पण ते फीडबॅक मी ऐकलेत की ही चार मुलं, ही चार डोकी जी आहे ती माझ्या तासाला नाही नीट बसत, आणि तुम्ही असं काय करता की तुमचे सगळे असाइनमेंट्स पूर्ण असतात किंवा असं करतात. मग त्यावेळी मी निरुत्तर असायचे, कारण मला खरंच माहित नाही की वेगळं असं काही मी त्यांना द्यायचे. पण जे काही द्यायचे ते माझ्याकडनं मी त्यांना त्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करायचे जे की त्यांना पचनी पडेल. कारण शेवटी ते डायजेस्ट होणं आपण जे म्हणतो ती पचनक्रिया प्रत्येकाची वेगवेगळी आहे. मी अचानकपणे भडीमार करून चालणार नाही, त्यामुळे मग तशा पद्धतीने पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला, आणि इथले काही चांगले अनुभव गाठीशी घेऊन मी आता पुण्यामध्ये माझं काम कंटिन्यू करते. नक्कीच, कारण ते आनंदाचं शिक्षण असं जे आपण म्हणतो हे बेसिक त्यामध्ये आहे, आणि ते तुझ्याकडनं त्यांच्यापर्यंत पोहोचत होतं, म्हणूनच नक्की ते तुला असे फीडबॅक खूप छान मिळाले आणि असेच यापुढेही मिळत राहू. तुझे आत्ताचे अनुभव जे सगळे सांगितलेस ते सगळे चांगले अनुभव तुला आले, मुलांकडनं खूप छान फीडबॅक तुला मिळाले. पण असा काही एखादा तुला अनुभव आला का की नाही बाबा मी ह्या क्षेत्रात उगाच आलो, किंवा असं काही शंका आली का की हे क्षेत्र आता सोडावं आणि काहीतरी दुसरं करावं, असं काही वाटलं का, किंवा असे काही तुला अनुभव येत आहेत का, किंवा काय कसं? अनुभव म्हणताना एक असतं की या क्षेत्रात नाही म्हटलं तरी लोक मज्जा म्हणून येणार नाहीत. इथे त्यांना काहीतरी दुःख आहे, काहीतरी दुखणं आहे म्हणून लोक येत असतात. त्यामुळे काही काही वेळेला असं होतं की आता मला दुःख ऐकण्याची माझी मर्यादा संपली आहे, याच्या पलीकडे मी नाही ऐकू शकत आता, असा एक वेळ येतो ज्याला म्हणजे ती पण अजून एक मानसशास्त्रामध्ये संकल्पना आहे ज्याला कंपॅशन फटीग, म्हणजे एखाद्याला आधार देण्याचा थकवा, की आधार देऊन देऊन मी थकले आता, असं होतं काही वेळेला की आता मी एक्झॉस्ट होणं आपण म्हणतो ना, की आता मी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये, अशी वेळ येते. आणि मग तेवढ्या काही क्षणापुरतं असं वाटून जातं की नाही आता हे क्षेत्र मला नाही फारसं सुटेबल होत आहे, काहीतरी वेगळं करूया.
तर हा एक फॅक्टर झाला. दुसरा एक असा असतो की मी पण शेवटी माणूस आहे, मला पण दुःख होणार आहे किंवा मी पण हतबल होणार आहे, मी पण रेस्टलेस होणार आहे. मग त्यावेळी मला कोणीतरी आधार द्यावा असं जेव्हा वाटत असतं तेव्हा लोकांकडनं ही रिएक्शन येते की तुला काय आधाराची गरज पडते, तुला तर सगळं माहिती आहे किंवा तू तर स्वतः मानसशास्त्र असणारी आहेस, तर तुला अशी गरज का पडेल. तर ह्या रिएक्शन जरी ते गमतीने देत असले तरी कुठेतरी हे एक वास्तव आहे की जरी मी डॉक्टर म्हणून असेल तर मला आजार होणार नाही हे नाहीये ना, डॉक्टर आजारी पडत नाही तसं नसतं ना. सो हा एक कुठेतरी असतो की मला जेव्हा गरज असणार आहे तेव्हा कोणी नसेल, ही भावना कायम ठेवावी लागते एक सोबत. अर्थात आपली माणसं असतात, आपले नातेवाईक असतात, आपले मित्रमैत्रिणी असतात, त्यांच्याकडे आपण आधार शोधतो आणि तो मिळतो. पण एक जगाचा बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा आपल्याला कळतो तेव्हा कुठेतरी मग एकटं पडल्यासारखं काही वेळेला वाटून जातं. सो ते मुद्दे असतात काही वेळेला. आणि मी म्हटलं तसं की काही दुःख ही एवढी असह्य असतात किंवा त्याच्या वेदना, ते दुःख जर माझ्या नशिबी आलं असतं तर मी जगूच शकले नसते असा विचार येऊ शकेल एवढी दुःख काही काही वेळेला ऐकावी लागतात. किंवा आपण टीव्ही मध्ये बघतो काही खलनायक असतात, खलनायिका असतात, तर वास्तवामध्ये पण लोकांच्या वाट्याला असे खलनायक, अशा खलनायिका आहेत. त्यांच्यामुळे माझ्या समोर बसलेली व्यक्ती काहीतरी मानसिक त्रास सहन करतीये, हा एक विचार सुद्धा खूप जास्त मन हिलावून टाकणारा असतो. आणि शेवटी जरी कितीही मला मानसशास्त्रामधून टफनेस शिकवलेला असला, कणखरपणा शिकवलेला असला, तरी मी म्हटलं तसं की मीही माणूस आहे, त्यामुळे काही दुःख ही मलाही कोसळवणारी असतात. मग त्यावेळी माझ्या डोळ्यातलं पाणी थांबवून किंवा मला माझ्या शरीराची थरकाप जी होतीये ती समोरच्या व्यक्तीला न पोहोचवता त्याला थाऱ्यावर आणणं, हे जेव्हा आव्हानात्मक काम करावं लागतं त्यावेळेला काही क्षणी असं वाटून जातं की हे अवघड आहे किंवा मी शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करतेय हे कळतं. नक्की. आणि यासाठी तुला सर्व गुरुजन ह्यानी मिळालेले आहेत, त्यामुळे तुझा हा प्रवास नक्कीच सुखकारक ठरेल. मला एक जाता जाता असं विचारावं वाटतं, कारण हा खूप महत्त्वाचा प्रश्न वाटतो या सर्व आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा. कारण अनेकदा किरातमधून सुद्धा जे आपलं जे व्यासपीठ आहे, किरात हे साप्ताहिक आहे, आणि त्यामधून सुद्धा अनेक जण जेव्हा लिहिते हात असतात तेव्हा ते म्हणतात की अरे आजकाल वाचन खूप कमी झालं लोकांचं, आणि वाचायला आवडत नाही, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, आणि अगदी लहान मुलांच्या हातात तर ते खेळणंच बनलेलं आहे. मग हे जे ॲडिक्शन आहे त्या ॲडिक्शनवर मात करण्यासाठी म्हणून तुझ्याकडे कोणी आलेलं आहे का, किंवा त्या ह्याने असे काही सल्ले तू काही दिले आहेस का, तर तेही आमच्या वाचकांना किंवा प्रेक्षकांना जे काही ऐकत आहेत आपलं, तर त्यांना तुला कशा पद्धतीने त्यांना सांगायला आवडेल की हे ॲडिक्शन, मग ते भले मोबाईल असो किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रातलं ॲडिक्शन हे वाईटच, मग त्या ॲडिक्शनवर कशी मात करावी हे एक छोटंसं जातं. मी माझ्याकडे इथून पुण्यात शिफ्ट होताना जाता जाता एक दोन पालकांकडनं फोनवर आणि प्रत्यक्ष भेटून अशा काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत निरीक्षण आली होती की फोन हातातला काढून घेतला की मारायला उठतो मुलगा किंवा डायरेक्ट गळा पकडू शकतो एवढा तो अग्रेसिव्ह झालाय, आणि मग त्याच्यावर मात कशी करावी पालक म्हणून आम्ही, असे काही फोन येत होते. अनफॉर्च्युनेटली तेव्हा असं झालं की मला फार काम नाही करता आलं अशा केसवर, कारण मी निघण्याच्या घरात होते, असं झालं होतं. पण त्यावेळी जर तुम्ही आत्ता मला विचाराल की ह्याच्यावर आपण कशी मात करू शकतो, तर पहिली गोष्ट ही की ज्या गोष्टीचं ऍडिक्शन झालंय त्याच्यामधले अशी काही लक्षणं असतील किंवा असे काही वैशिष्ट्ये असतील जी त्या व्यक्तीला त्या एखाद्या गोष्टीकडे अट्रॅक्ट करतायत, त्या गोष्टीकडे आकर्षून घेत आहेत, त्याच प्रकारची वेगळी अल्टरनेटिव्ह गोष्ट जर आपण त्यांना देऊ शकलो, जसं की अभ्यासामध्ये मुलं जेव्हा अभ्यासात मागे पडतात किंवा अभ्यासामध्ये त्यांना रुची नाही निर्माण होते, त्यावेळी आपण जर काहीतरी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन ठेवली, आजकाल क्विज कॉम्पिटिशनचं खूप वारं वाहतं, की त्यांना कुठेतरी त्याच्यामध्ये पण एक चॅलेंज किंवा त्यांचं जे मनात काही चाललंय उचलबाचल जी काही सुरू आहे ते शमवण्यासाठीची जर लँडिंग प्लेस ते ॲडिक्शन वाटत असेल, तर त्यातली काही लक्षणं वैशिष्ट्यपूर्ण खुबीने आपल्याला वेगळ्या गोष्टीमध्ये डायव्हर्ट करता येण्यासाठी म्हणून निर्माण करून द्यावी लागतील. जसं की मी अभ्यासाचं म्हटलं की क्विज कॉम्पिटिशन आहे किंवा वर्गामध्ये एखादी स्पर्धाच लावणं, त्या स्पर्धेमुळे त्यांच्यामध्ये जी कुरघोडीची भावना आहे जी त्यांना फोनमध्ये दिसते, एखाद्या गेममध्ये दिसतीये किंवा ग्राउंडवरच्या गेममध्ये दिसते, कारण का तिथे विजयाचा जल्लोष साजरा करता येतोय. इथे काय मी पेपर देणार, मार्क्स मिळणार, झालं, शिक्षक आपल्या पालकांची सही मिळणार, विषय संपला. पण तिथे पण मला कुठेतरी तो जल्लोष, वर्गामध्ये ती कुरघोडी करता आली, आणि जी कोणीतरी ऑब्झर्व्ह करतंय, कोणीतरी बघतंय, मला कोणीतरी चिअरअप करतंय, ह्या ज्या काही सगळ्या भावना आहेत ज्या त्या त्या गोष्टींमधनं, त्या त्या डिव्हाइसमधनं, त्या त्या ऍडिक्शन मधनं मिळतात,
तर हा एक प्राथमिक उपचार त्यावरचा असू शकतो, कारण शेवटी ऍडिक्शन हे कुठेतरी क्लिनिकल बाजूला जातं आणि जसं मी मगाशी म्हटलं की ते सायकॅट्रिस्ट हँडल करत असतात, सायकोलॉजिस्ट त्याच्यावर फारसं क्लिनिकल वेने काही करू शकत नाही, म्हणजे वैद्यकीय पद्धतीने आम्ही काही करू शकत नाही. जर ते ऍडिक्शन आपल्याला कळतंय की सुपरफिशियल वरवरच आहे आणि जे की आता कोविड काळ म्हणा किंवा लोक घरीच अडकले होते, त्यांना अजून काही पर्याय नव्हता, ज्यामुळे ते त्यात अडकत गेले आणि आता ते सवयीचं झालंय, असं जर तात्पुरत्या वेळचं असेल तर त्यासाठी म्हणून हा एक उपाय नक्कीच फायदेशीर ठरतो की मला त्यांना जिथे डायव्हर्ट करायचंय किंवा त्यांनी आत्ता जी गोष्ट करणं अपेक्षित आहे त्या गोष्टीमध्ये मला ती लक्षणं त्यांना दाखवून द्यावी लागतील. कारण मला शिकवताना, म्हणजे मी जेव्हा विद्यार्थी मानसशास्त्राच्या वर्गात बसून जेव्हा शिकायचं, अर्थात आताही मी विद्यार्थीच आहे, कारण खूप नवीन गोष्टी येतात या क्षेत्रामध्ये ज्या आम्ही सतत फॉलोअप घेत असतो, वाचत असतो किंवा त्या गोष्टींचे वर्कशॉप अटेंड करत असतो. पण जेव्हा मी वर्गात बसून शिकायचे तेव्हा मी माझ्या सरांना हा प्रश्न विचारला होता की अशा काही क्रिटिकल सिच्युएशन येतील त्यावेळी मुलं त्या झोनमध्ये नसतात की आता ते ऐकतील मी सांगितलेलं किंवा मी दिलेलं करतील, तर त्यावेळी कसं करावं. त्या सरांनी सांगितलं होतं की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की घोड्याला पाण्यापर्यंत नेता येत नाही, घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं पण त्याला पाणी पी म्हणून आपण जबरदस्ती करू शकत नाही. पण त्याच्या पुढे जाऊन मानसशास्त्र असं करतं की घोड्याला पाण्यापर्यंत नेतं पण, आणि त्याच्या मनात तहान निर्माण करावी लागते. त्याचं दाबून तुम्ही तोंड पाण्यात घालणं शक्य हे नाही आपल्याला शक्य होणार मानवी पातळीवर, पण त्याच्या मनात तहान निर्माण करण्याची जी ताकद आहे ना, ती मानसशास्त्र जे कोणी करतायत, जे स्वतःला मानसशास्त्र विद्यार्थी समजतात किंवा मानसशास्त्र एन्थुझियास्ट समजतात, त्यांनी ते करावं की त्यांच्या मनात ती तहान निर्माण करण्याची गरज जी आहे ना ती भागवणं हे आमचं काम आहे. त्यामुळे तिथलं त्यांचं शिफ्ट जे आहे, तिथून त्यांना डायव्हर्ट करणं जे आहे ते त्यांच्या मनामध्ये त्यांच्या कलाने करून घेतलं. जसं मी म्हटलं की इथला माझा जो अनुभव होता की विद्यार्थ्यांना मी का कदाचित जवळची वाटत असेल तर ते त्यांना हवं त्या पद्धतीने, त्यांना पचनी पडेल त्या पद्धतीने एखादी गोष्ट सांगून किंवा त्यांच्या स्टाईलने काय बाबा काय भाऊ असं वगैरे केल्यानंतर कधीतरी त्यांना हा म्हणजे आता हे ऐकावं कदाचित. ते म्हणतो की आपण कव्हरवरनं हे ठरतं ना त्याचा, की सुरुवात जर आपण अशी केली की एकदा कनेक्ट झालो ना की लोकांच्या पचनी उतरतात गोष्टी तसंही, पण तिथपर्यंत पोहोचणं फार गरजेचं असतं की आता हा ही सांगते हे ऐकलं पाहिजे किंवा ही सांगते हे महत्वाचं आहे. हे केव्हा वाटेल जेव्हा त्यांना ती गोष्ट विश्वास बसेल की आता माझा जो शिफ्ट झालाय तिथे मी सॅटिस्फाईड आहे, तिथे मला स्वतःला समाधान वाटतंय. हा एक भाव त्यांच्या मनामध्ये रुजवावा लागेल ऍडिक्शनच्या बाबतीत. नक्की, कारण तुझा तो लेख होता ज्यामुळे आपण कनेक्ट झालो, तो सुटकेलाही मन घाबरते, हा तू कोरोनाच्या काळामध्ये लिहिलेला जो लेख होता. खरं जाता जाता त्याविषयी थोडंसं तू सांगितलंस तर नक्की पुन्हा एकदा आवडेल आम्हाला ते तुझ्या तोंडून ऐकताना. नक्कीच. ती संकल्पना अशी आहे की स्टॉकहोम सिंड्रोम म्हणून तो आजार गणला जातो खरं तर क्लिनिकल भाषेमध्ये सांगायचं झालं तर, ज्याच्यामध्ये असं असतं की जेव्हा की एखाद्या व्यक्तीला पकडून कुठेतरी नेलं जातं, आपण ब्लॅकमेल करणं, किडनॅप करणं असं जे म्हणतो आपण, तर तसं किडनॅप करून नेल्यानंतर तो जर काळ बराच लोटला किडनॅप झाल्यानंतरचा आणि किडनॅपिंग मध्ये फक्त काहीतरी समोरून पैसे उकळणं एवढाच जर हेतू असेल आणि त्या व्यक्तीला फारशी इजा झालेली नसेल, अशी जर एक कॉन्स्टंट सिच्युएशन आपण ठेवली तर काही वेळाने किडनॅप झालेल्या व्यक्तीला त्या पूर्ण किडनॅपच्या ती जी काही परिस्थिती आहे त्याच्याविषयी आपुलकी वाटू लागते आणि मी इथेच सेफ आहे अशी एक बरोबर विरुद्ध भावना निर्माण होते. कारण त्या संपूर्ण परिस्थितीचा किंवा त्या सभोवतालचा एक काय म्हणू आपण सवय जी झालेली असते त्याच्यातून आता बाहेर पडू नये, ठीक आहे मी इथे आहे यांनी मला पकडलंय, आणि त्याच्याविषयी एक प्रेम आणि आपुलकी निर्माण होते. हा एक जो भाव आहे हा स्टॉकहोम सिंड्रोम मध्ये एक्सप्लेन केला होता, जो मला साधारणपणे कोविड मधल्या सिच्युएशन मध्ये लोकांशी बोलताना, जेव्हा मी कोविड केअर सेंटर्सना भेट देत होते किंवा त्यावेळी फोन येत होते मला की कोविडची भीती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर, तर त्यावेळी मला जाणवत होतं की लोक कुठेतरी आता ना या सिच्युएशनला सेफ समजायला लागलेत की सगळं बंद आहे, जगात काही सुरू नाहीयेत, व्यवहार सगळे थांबले, तर आता हेच खूप जास्त सेक्युअर आहे आणि हेच सुरक्षित आहे. याच्यातून बाहेर पडायचं झालंच तर मला खूप स्ट्रगल लागेल करायला, कारण का तर ही 2 वर्ष माझी अशीच गेली आहेत, कदाचित आळसात गेली असतील किंवा सगळ्या गोष्टी बंद झाल्यामुळे सुद्धा एक आपलं सवय झालेली असते ना की रुटीन नाही राहिलंय माझी दिनचर्या बदलली आहे, त्यातच एक समाधान काहीतरी हे नाही तर चला कोरोनामुळे नाहीये असं एक कारण कोरोनाचं, हा आपण म्हणतो ना की निमित्त त्याचं द्यायचं. म्हणजे माझी ते म्हणतात नाचता येणं अंगण वाकडे, तसं की मला आता जमत नाही का तर कोविडची वर्ष, मला आता जमत नाही का तर कोविडच्या 2 वर्षांमध्ये मी विसरले, मग ते रॅशनलाइज आपण म्हणतो त्याचं एक वास्तव उभारणं, खोटं वास्तव असं जे होतं
ते होत होतं हे मला म्हणजे काय म्हणू, लोकांशी बोलल्यावर त्यांच्या बोलण्यातून जाणवायला लागलं होतं की प्रत्येक गोष्टीला कारण ह्याचं द्यायचं. म्हणून मग ते एक सुचलं की हे साधारण समोर यावं की म्हणजे ते मांजर डोळे मिटून दूध पितात म्हणतात तसं, की तुमच्यावर नजर आहे, हे तुम्ही ढोंगीपणा करताय. हा एक जो म्हणजे भाव असतो. वास्तवात आणण्याचं काम तू त्या लेखाने केलेलं होतंस प्रत्येकाशी. म्हणजे ज्यांनी ज्यांनी तो लेख वाचला नक्कीच तुला त्याचे फीडबॅक पण आले आहेत आणि आमच्यापर्यंत पण ते पोहोचले. त्यामुळे आम्हाला ते खूप छान वाटलं की हा आपण खूप छान एक लेख तुझ्या माध्यमातून आम्हाला किरात वाचकांना देता आला. एक शेवटचा प्रश्न मी तुला विचारते. एकूण मानसशास्त्र विषयाकडे कसं बघता येईल? कारण मानसशास्त्र म्हटल्यानंतर एक थोडंसं बाऊ केला जातो. म्हणजे तुझ्याशी बोलतानाही मगाशी आपण त्याचं केलं होतं, विश्लेषण केलं होतं. तर एकूण मानसशास्त्र विषयाकडे कसं बघता येईल आणि त्याचा पुढील नियोजनाच्या दृष्टीने तुझे काय काय प्लॅन आहेत तेही आम्हाला सांगावेस. मानसशास्त्र विषयाकडे बघताना म्हणजे मी मगाशी एकदा म्हटलं तसं की सकारात्मकतेचं मानसशास्त्र किंवा पॉझिटिव्ह सायकोलॉजी ही जी एक पूर्णपणे वेगळी ब्रांच ज्याला म्हणता येईल ती जी आहे, ही डायरेक्ट वेडे किंवा ज्यांना मानसिक रुग्ण आपण म्हणू त्यांच्याशी डील न करता ते होऊ नये याच्या एक टप्पा अलीकडे राहून विचार करते. प्रिव्हेन्शनचा जो काही मुद्दा आहे, जो आपण फिजिकल हेल्थ शारीरिक आरोग्याच्या बाबतीत जी बाब लावतो तीच तशीच्या तशी आपण मानसिक आरोग्याच्या बाबतीत जर लावली की मला पुढे जाऊन रुग्ण म्हणून रूपांतर न होता अलीकडच्याच टप्प्यावर एक मानसिकरित्या आरोग्यपूर्ण आयुष्य मी कसं जगू शकेन याचा एक विचार आता कोविड नंतरच्या काळात खूप वाढलाय किंवा मानसिक आरोग्य ह्या गोष्टी खूप हायलाईट होत आहेत आता. त्यामुळे बऱ्यापैकी आपल्या समाजामध्ये पण या विषयाला धरून जागृती होत चालली आहे आणि तुमच्यासारख्या माध्यमांमधनं या गोष्टी पुढे येत आहेत. त्यामुळे मला खरंच माझ्यासाठी ही उभारी देणारी बाब आहे की माझ्या गावामधून अशी एखादी संस्था या विषयाला हायलाईट करते जिथे की मानसिक आरोग्य जे काय म्हणू आपण तसं बघता शारीरिक आरोग्यावर पूर्णपणे परिणाम करणारं असतं. कारण शरीर आणि मन हे वेगळं काम करत नाही. शरीरातच जर मन आहे असं म्हटलं तर तो गाभा आहे ना त्याच्यातून सगळ्या गोष्टी परावर्तित होणार आहेत किंवा त्याच्याकडे केंद्रित होणार आहेत. तर ह्या बाबींचा विचार करता आता असं आहे की आपल्याकडे काही मोठ्या शहरांमध्येच या विषयाबद्दलचं शिक्षण मिळतं. अजूनही आपल्याकडे म्हणजे सिंधुदुर्गामध्ये याविषयी उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था नाही आहेत तशा. पुणे, मुंबई किंवा बेंगलोर, दिल्ली अशा ठिकाणी खूप मोठ्या आणि खूप काय म्हणू ज्यांनी स्वतः बाहेरच्या देशांमध्ये जाऊन या विषयातलं शिक्षण घेतलंय असे लोक तिथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अशा काही संस्था आहेत, कॉलेजेस आहेत, महाविद्यालय आहेत जिथे या विषयाचं शिक्षण मिळतं. मानसशास्त्र म्हटल्यानंतर फक्त वेड्यांचं शास्त्र असं नसून त्यामध्ये स्पोर्ट्स सायकोलॉजी खेळाचं मानसशास्त्र आहे, एक्सरसाइज सायकोलॉजी म्हणजे आपल्या व्यायामाचं मानसशास्त्र आहे, फॉरेन्सिक सायकोलॉजी म्हणजे आपल्या क्रिमिनल्सचं मानसशास्त्र असतं. म्हणजे जसं की आता कसाबला पकडून आणलं त्याच्यानंतर काय म्हणजे त्याच्यामध्ये काय काय विचार होते, त्याला काय काय आठवत होतं, ते जेव्हा फाशीचं पूर्ण चित्र उभं राहिलं तर त्या ज्या काही गोष्टी असतात की त्यांच्या मनाचं पण काहीतरी समजून घेणं गरजेचं आहे ना. प्रत्येकाला काय मन आहे, प्रत्येक जण माणूस आहे. तर तशा पद्धतीने म्हणून मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. तर त्याचाही अभ्यास प्रत्येक जण आपापल्या इंटरेस्ट प्रमाणे करू शकेल. जर पुढे विद्यार्थ्यांना यामध्ये काही करिअर करायचं झालं तर जर मला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे तर माझ्यासाठी स्पोर्ट्स सायकोलॉजी आहे. मला जर क्रिमिनल्स मध्ये इंटरेस्ट आहे तर माझ्यासाठी क्रिमिनल सायकोलॉजी किंवा फॉरेन्सिक सायकोलॉजी आहे. माझ्यासाठी पॉलिटिकल सायकोलॉजी आहे, माझ्यासाठी लिगल सायकोलॉजी आहे, माझ्यासाठी एन्व्हायरमेंटल सायकोलॉजी आहे. सो खूप जास्त सायकोलॉजीमध्ये जसं की माझे इंडस्ट्रियल सायकोलॉजी म्हणजे कंपनीजमध्ये HR किंवा ह्या ज्या इक्विव्हॅलंट पोझिशन्स असतात की त्यावेळी जे काम करतायत त्या कर्मचाऱ्यांच्या पण मानसिक आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मानसिक ताणावर कशी मात करायची अशा पद्धतीने म्हणून तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये मानसशास्त्र लागू करू शकता जे की आहे पण आपल्याकडे तसा दृष्टिकोन नाहीये. तर तो निर्माण होण्याच्या दृष्टीने जे काही करता येईल तो माझा पुढचा तुमचा जो प्रश्न होता की पुढे जो काही प्लॅन आहे. आता मी जे काम करते अर्थात मला कोविड काळात जॉब आणि या सगळ्या गोष्टींमध्ये फार वेळ आणि फार मला रिसर्च करता नाही आले.
सो त्यावेळी समोर एक अपॉर्च्युनिटी आली जी मी कुडाळमध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मला एक कळलं की मला विद्यार्थ्यांबरोबर जास्त कनेक्ट जाणवतो आणि त्यांच्याकडनं मिळणारा फीडबॅक पण मला तेवढाच स्वतःला मोटिवेट करणारा वाटला. त्यामुळे मी शिक्षण क्षेत्रच कंटिन्यू करण्याचा माझा प्लॅन आहे. आता UPSCचा माझा म्हणजे तो मध्ये विषय कट झाला, पण कमिंग बॅक टू दॅट पॉइंट की मला अजून माझा एक अटेम्प्ट बाकी आहे UPSCचा आणि तेव्हाही म्हणजे मी तेवढीच उत्साही असेन शेवटचा अटेम्प्ट देताना जेवढी मी सुरुवातीला होते, कारण ते माझं स्वप्न होतं ज्याच्यासाठी मला पुणं दिसलं आणि ज्याच्यामुळे मला सायकोलॉजी कळलं. सो तो एक माझा प्रयत्न नक्की असेल. आणि त्याच्या सोबतच एक पॅरलल आपण ज्याला म्हणू शकू, नेट सेट म्हणून ज्या एक्झाम्स असतात जिथे प्रोफेसरशिप आणि तुम्हाला रिसर्च फेलोशिप मिळते, ती एक आपण म्हणतो ना की क्वालिफिकेशन अर्थात सगळीकडे मॅटर करतं. म्हणजे मला जमतंय, मी मगाशी म्हटलं जसं की मला पॅशन आहे, मला आवडतंय, एवढ्यावर भागत नाही, तर मला ते जमतंय याच्यासाठी कुठेतरी शिक्कामोर्तब व्हावं लागतं. त्यामुळे अर्थात यातले जे काही हायर क्वालिफिकेशन्स असतील, माझा मध्ये एक अनसक्सेसफुल PhDचा अटेम्प्ट पण झाला जिथे की मी इंटरव्ह्यू क्वालिफाय नाही करू शकले. पेट म्हणून जी एंट्रन्स एक्झाम असते ती झाली. तोही अर्थात पहिला अनुभव होता माझा. त्यामुळे त्या दृष्टीने मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि हायर क्वालिफिकेशन मिळवणं आणि मग त्याचा अर्थात वेगवेगळ्या माध्यमातून मी लोकांना म्हणजे गरजवंत अर्थात ज्यांना गरज आहे माझ्या सेवेची, त्यांना सर्व्हिस कशी देऊ शकेन या दृष्टीने प्रयत्न असणार आहेत माझे यापुढचे. नक्की. खूप छान पियुषा. म्हणजे तुझ्याशी संवाद साधताना मानसशास्त्र म्हणजे मानसिक अभ्यास हा जो काही एक प्रकारचा काय म्हणूया आपण, एक न्यूनगंडच असतो मनामध्ये, एक भीती असते आणि आकेरीसारख्या गावामध्ये राहून तू अशा पद्धतीने विचार करते आहेस आणि खूप छान बोलतानाही आम्हाला असं जाणवलं नाही की अरे आपण खूप काहीतरी वेगळ्या गंभीर विषयावर बोलतोय. इतक्या फ्रेंडली आपण बोललो आणि तू खूप छान लोकांशी कनेक्ट झालेली आहेस आणि त्याचे फीडबॅक नक्कीच तुलाही येतील, मलाही येतील अशी मी आशा करते. हा व्हिडिओ नक्की जरूर पहा आणि लाईक, सबस्क्राईब, कमेंट तर कराच आणि आमच्याशी असेच कनेक्ट राहा. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि किरात चॅनलच्या नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.